स्वर्गीय यमुनाबाई शंकरराव बनाईत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा सातबारा हॉटेलचे संचालक रमेश बनाईत यांच्या मातोश्री स्वर्गवासी यमुनाबाई शंकरराव बनाईत यांच्या 9व्या स्मृती दिनानिमित्त दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। तसेच जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रास्ताविकेचं पूजन करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे होते। यासह शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बनाईत, विजय वंडाळे, डॉक्टर शालिग्राम कपले, पत्रकार अनिल भगत, शाळेचे मुख्याध्यापक राखोंडे सर, पत्रकार गणेश भट, गजानन खिरोडकर, अनिल वसुरे, श्रीराम मिसाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षक खिरोडकर सर यांनी केलं, तर आभार बेग सर यांनी मानले। यावेळी शिक्षक बेग सर यांनी सामाजिक चळवळीमध्ये सतत कार्यरत असलेले शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बनाईत यांनी केलेल्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं। यावेळी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आणि उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांना स्वर्गीय यमुनाबाई शंकरराव बनाईत यांच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना लेटर आणि पेन यासह खाऊचं वाटप करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर, शिक्षक जाफर बेग, प्रदीप वाकेकर, गवई मॅडम, मनोहर वानखेडे, राजू अंदुरकर आणि शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती।